Hi, good evening, everybody. Welcome to the show of GBC, that is Insights. Am I audible, team? Am I audible? Can you hear me? Okay, yeah, Prasad, thank you. Thank you for letting me in. So now this is the second episode of Insights, and I'm very happy to interact with you. There is one request to all of you, those who are listening to this show, is last time there were many queries that were asked, many questions were asked, but I wanted to, since there was a paucity of time, there was less time, so I could not answer each and everybody. If you ask your query or your doubts, please also type your mobile number in that, so that then even after the show is over, I can come back to you and give answers to your question. And please remember that when I say that I will give answers to your question, that means I will give answers to your questions. मागच्या वेळेस जे आहे, आपण पहिल्या एपिसोड मध्ये ह्या इन्साइटच्या खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आहे आणि बरेचसे महाराष्ट्रातले व्ह्युअर्स या ठिकाणी असल्यामुळे मी थोडासा इंग्रजीमध्ये आणि थोडासा मराठीमध्ये बोलणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा बरेच सारे प्रश्न मला विचारला गेले होते, तर मी काही प्रश्नांची उत्तरे दिली, पण त्यानंतर मात्र मला वेळ कमी असल्यामुळे आपण शो बंद केला होता आणि प्रश्नांची उत्तरं मी द्यायला गेलो तर आपले मोबाईल नंबरही त्या ठिकाणी अवेलेबल नव्हते. त्यामुळे कृपया आज आपण प्रश्न विचारत असताना आपला मोबाईल नंबरही त्याच्यावर टाका, जेणेकरून या शो मध्ये जर मी तुम्हाला उत्तर देऊ शकलो नाही, सो देन आय विल रिव्हर्ट बॅक टू यू अँड गिव्ह तुमच्या प्रश्नांचं उत्तर जे आहे तुमच्या मोबाईलवर मी नक्कीच देईन आहे. आणि प्लीज फील फ्री टू आस्क मी क्वेश्चन्स, कारण आजचा जो विषय आहे, आजचा विषय हा आपण इंडस्ट्री 4.0 असा घेतलेला आहे. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की इंडस्ट्री 4.0, काही जणांना बहुतेक त्याची माहिती नसेल की इंडस्ट्री 4.0 आणि नवीन टेक्नॉलॉजी अशा काय आहेत. आणि सध्या जे आहेत ते आपण इंडस्ट्री 3 मध्येच आहे. तर बेसिकली थोडासा आपण मागचा ह्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स जे आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. आय जस्ट टेल यू अबाउट when did this what was first industrial revolution, second, third, which is going on, and now why we are suddenly talking about industry 4.0. आपला जो टॉपिक आहे, टॉपिक इज अपॉर्च्युनिटीज, बिझनेस अपॉर्च्युनिटीज आफ्टर लॉकडाऊन. त्यामुळे आपण नवीन नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत यांचं खूप सारा अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या येणार असल्यामुळे वी आर स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट न्यूअर टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्री 4.0. आणि आणखी दुसरं महत्वाचं असं की महाराष्ट्र शासन जे आहे यांनी नवी मुंबई जो आहे, नवी मुंबई हा एरिया आपण एक त्यामध्ये इंडस्ट्री 4.0चं एक सेंटर म्हणून, एक चांगला मोठा हब म्हणून आपण डेव्हलप करतोय. मागच्या एपिसोडमध्ये इन्साइट्सच्या मी तुम्हाला सांगितलं की आपण खूप मोठा डेटा सेंटर पार्क्स त्या ठिकाणी बनवत आहोत, जिथे डेटा अनालिसिस होणार आणि त्याच्यामधून निर्माण होणारा जो मग फायदा आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीजना तो होणार. सगळ्या जगामध्ये आजकाल ते इंडस्ट्री 4च्या बद्दलचं चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र तसाही फार पुढे या गोष्टींमध्ये असतो आणि त्यामुळे आपण ऑलरेडी इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये ही स्टेप्स ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आता नुकतंच काही दिवसापूर्वी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी या इंडस्ट्रीजसाठी आपण काय काय करायचं आहे, काय काय आपण महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. म्हणजे करोना सोबत आपण फाईट करतोच आहे स्वतः. आज सुद्धा मुख्यमंत्री महोदय आपल्या राज्याचे यांनी आपण काय काय त्यासाठी करत आहोत याची माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. थोडासा पेशन्स जो आहे तो आपल्याला ठेवायचाच आहे, कारण आपण हेल्थ ऑफ पब्लिक इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स. तुमचं जीवन हे महत्वाचं आहे आणि हेल्थ ऑफ इकॉनॉमी आपण हळूहळू जे आहे ते पण सुरू करतोय. बऱ्याच ठिकाणी आजपर्यंत आपल्याकडे 50,000च्या जवळपास महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. 10 ते 12 लाख कामगार जे आहेत त्या ठिकाणी कामावर आलेले आहेत. आणखी आज मला एक खूप चांगली बातमी, मी ऑनलाईन आता घरीच असल्यामुळे आज मी ऑनलाईन बातम्या ज्या आहेत त्या बघत असतो. अँड आय रेड वन व्हेरी गुड न्यूज टुडे. इट सेज दॅट ऍग्रिकल्चर इज लाईकली टू ग्रो बाय 3%. आपण
लॉकडाऊन मध्ये कोरोना असल्यामुळे आपण म्हणतोय की इंडस्ट्री जी आहे त्यांची ग्रोथ आहे ती खूप कमी राहणार आहे, 1% राहील की नाही सांगता येत नाही, कुणी म्हणतो 2%, कुणी म्हणतो निगेटिव्ह मध्ये जाणार. बट दिस इज गुड न्यूज दॅट ऍग्रिकल्चर, everybody is saying that monsoon would be good and that agriculture would be like a 3% growth. So that is very very good news. And त्याच्या पुढे मग आपला जेव्हा ही पावसाळ्यामध्ये रुरल इकॉनॉमी आपली ऍग्रिकल्चरमुळे ग्रो व्हायला लागेल आहे, ग्रोथ इंजिन एक ऍग्रिकल्चर आपला खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यासोबतच मग येणाऱ्या ह्या दुसऱ्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावर काय परिणाम पडेल आणि आपल्या ऑपॉर्च्युनिटीज कशा राहतील त्या आपण डिस्कस करूया. ऍक्च्युअली आय वॉन्टेड टू टेक टुडे आय वॉन्टेड टू टॉक अबाउट MSME, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज, छोटे छोटे उद्योग जे आहेत त्याच्याबद्दल मला आज बोलायचं होतं. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स त्याच्यासाठी काय आहेत हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि नवीन जे पॅकेज आलेलं आहे त्याच्याबद्दलही मला तुम्हाला बोलायचं होतं. पण काय झालंय की ते पॅकेज आल्यावर त्याच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आता अजूनपर्यंत फॉर्मली अजूनपर्यंत आमच्याकडे आलेल्या नसल्यामुळे मला त्याच्यावर बोलणं शक्य नाही. म्हणून आपण पुढच्या रविवारी इनसाइट्सचा जो 3rd एपिसोड जो आहे हा MSME, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि पॅकेज याच्यावर आपण करणार आहोत. म्हणजे पुढच्या संडेला आपण तो पुढच्या संडेला 3रा एपिसोड जो आहे 7:30 वाजता परत या इनसाइट्स मध्येच आपल्याला तो बघायला मिळेल. तेव्हा छोट्या छोट्या ज्या आहेत त्या आपण गोष्टींवर चर्चा, छोट्या छोट्या कंपनीज ज्या आहेत, इंडस्ट्रीज ज्या आहेत, MSME आहेत, हे छोटे छोटे युनिट्स मध्ये असणाऱ्या संधी ज्या आहेत त्याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा. बट इंडस्ट्री 4 हा जरी टेक्नॉलॉजीचा जरी पार्ट वाटला तरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यामुळे हा आपण सगळ्यांनी लक्ष देऊन थोडासा ऐकावा. मी फार डिटेलमध्ये टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगणार नाही. त्याच्याकरता आम्ही असं ठरवलंय की जे टेक्नोक्रॅट्स आहेत, ज्यांना याबद्दलचं खूप चांगलं आणखी ज्ञान आहे, अशा टेक्निकल लोकांनाही आम्ही या शो मध्ये घेऊन येणार आहोत. आणि ते आता पुढच्या जून महिन्यामध्ये आपण सॅटर्डेला असे टेक्निकल गोष्टींची चर्चा करणारा आपण इनसाइटचा शो आपण सॅटर्डेला ठेवू. आणि रविवारी जो आहे तो बिझनेस आणि त्याच्या फायनान्सेस आणि त्याच्यासोबत असणारे जे इश्यूज आहेत ते आपण कंटिन्यू तशा प्रकारे करणार आहोत. तर असा दोन्ही गोष्टींचा मेळ, म्हणजे एक असे सेशन्स जे एक विषय घेऊन असतील आहे, दुसरे सेशन जे आहे त्याच्यामध्ये जनरल बिझनेस आणि फायनान्सेस आणि दुसरे ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये येणाऱ्या तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नांचं डायरेक्ट उत्तर द्यायचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करणार आहे. आणि जसं मी म्हटलं की महाराष्ट्र शासन जे आहे हे नवनवीन योजना काढत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की आता महापरवाना सुद्धा मिळणार आहे. ज्या ज्या इंडस्ट्रीज मध्ये लेबर कमी पडतोय, कारण काही जण बाहेरगावी निघून गेल्यामुळे, त्यांनी सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना सेमी स्किल्ड वर्कर कुठून मिळू शकतील आहे याचंही नियोजन वेगवेगळे डिपार्टमेंट एकत्रित येऊन आपण तयार केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की सगळ्यात आधी इंडस्ट्री कुठे मोठ्या जोरात किंवा चांगल्या प्रमाणात सुरू होतील आहे तर ते महाराष्ट्रामध्ये तशी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये थोडासा केसेस वगैरेचं जास्त प्रमाण असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधीच आपल्याला सांगितलं आहे की इथे आपण थोडंसं जास्त जे आहे आपण जास्त काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला यातून जर लवकर मुक्ती पाहिजे असेल तर ही कोरोनाची सायकल ब्रेक करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण घरीच राहायला पाहिजे हा, आणि स्वतःची काळजी घ्यायची, दुसऱ्यांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशाच प्रकारे प्लीज आपण सगळेजण काळजी घ्यावी अशी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो, आवाहन करतो. अँड नाउ विल स्टार्ट अवर एपिसोड ऑन इंडस्ट्री 4.0. तर सर्वात आधी आय वुड लाईक टू टेल यू अबाउट व्हेन वॉज द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आपल्याला कदाचित माहित असेल की जगाचा इतिहास बघितला असता आपण, रेनेसन्स हा पिरियड जो आहे हा एक इनोव्हेशनचा पिरियड. त्याच्यामध्ये कल्चर फार मोठ्या प्रमाणात 1700च्या पिरियडमध्ये कल्चर असेल, आर्किटेक्चर असेल, मोठे मोठ्या बिल्डिंग्स असतील, ह्या खूप साऱ्या प्रमाणामध्ये, तेव्हा पॉलिटिकल थिंकर्स असतील, सोशल थिंकर्स असतील, हे खूप सायंटिफिक थिंकर्स असतील, हे खूप त्यावेळेस एक जोरामध्ये ती एक नवीन मुवमेंट त्यावेळेस तयार झालेली होती. आणि हे करीत असताना तुमचं मनाचे दार जे म्हणतात
ते खुलं व्हायला तेव्हा सुरुवात झाली होती आणि सायंटिफिक टेम्परामेंट त्यावेळेस आलेला होता आणि प्रत्येक जण सायन्समध्ये काय आहे ह्याचा विचार करायचा प्रयत्न करीत होता. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की त्यावेळेसचे जे थिंकर आपण जर म्हणजे सायंटिफिक मॅथमॅटिशियन जर आपण बघितले तर गॅलिलिओ त्या ठिकाणी होतं. त्यांनी पृथ्वी ही सपाट नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. कॉपर्निकस त्या वेळेसचे मॅथमॅटिशियन होते. लिओनार्डो डा विन्सी ज्यांनी मोनालिसाचं चित्र काढले, बट ही वॉज अ गुड आर्किटेक्ट ऑल्सो. ते त्यावेळेस होते. मायकेल अँजेलो जे आहेत हे त्यावेळेस होते. तर हा त्यावेळेसचा काळ जो आहे हा थिंकिंगचा खूप सायंटिफिक टेम्परामेंटचा असणारा तेव्हाचा तो काळ होता. बुद्धीला मानवाच्या चालना देणारा तो काळ होता. त्यामधून हळूहळू मग हे जे आहे इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यावेळेस विशेष चर्चा जी आहे ती होत होती. आणि तेव्हा आपण बघतो की 1750 ते 1850 हा साधारणतः पिरियड जो आहे याला फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणतात. त्याच्या आधी जे आहे आपण सगळ्या ह्या गोष्टी स्वतःच्या हाताने आपण तयार करायचो. हळूहळू मशीन्स ज्या आहेत त्या डेव्हलप व्हायला लागल्या आणि त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये मग प्रोडक्शन जे आहे मशीनद्वारे सुरू झालं. सगळ्यात महत्वाचं आणि मोठं जे आहे तो युनिट्स तेव्हाचे जे होते ते होते टेक्सटाईल युनिट्स. So the first industrial revolution, the period is roughly between 750 to 850 आणि त्या 80 ते 100 वर्षाच्या काळामध्ये the production of products, final products that started from earlier it was like handmade, then it started through machines and therefore this industrial revolution is said to be that first one where the machines were used in a big scale. आणि साहजिकच तेव्हा ब्रिटिशांचं साम्राज्य अर्ध्या अधिक जगावर होतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळ्या जगावर राज्य केल्याचं ते म्हणत होते आणि ते कॉलोनीज त्यांच्या खूप साऱ्या असल्यामुळे त्यांनी तिथून जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा फायदा ब्रिटिशला कसं होणार, युकेला कसं होणार हे त्यांनी त्यावेळेस त्यांचं लक्ष होतं. आपण इंडियामध्ये जरी बघतो तरी ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ते ब्रिटिश कंपनी जी आहे हे इथे ट्रेडर्स म्हणून आले होते आणि हळूहळू मग ते इथले राज्यकर्ते ते बनले त्यावेळेस. आणि इथला खूप सारा जसं मी म्हटलं की टेक्सटाईल ही पहिली इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती. तर इथला खूप सारा कॉटन जो आहे तो त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि तिथलं मग फिनिश गुड्स करून ते परत इथे येऊन आपल्याला विकायचे. बट नाव द टाइम्स हॅव चेंज, थिंग्स हॅव चेंज. And I'm very happy to tell you that lot of finished products of clothes, these are exported from India to UK, to Europe. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की आधी त्यावेळेस स्वातंत्र्य व्हायच्या आधी आपल्याला ते इथून कॉटन घेऊन जायचे, तिथे प्रोड्यूस करायचे आणि परत आपल्याला विकायचे. आज मात्र आपण स्वतःहून खूप चांगले क्वालिटीचे कपडे तयार करतो आणि ते आपण युरोप आणि युकेला जे आहेत ब्रिटिशर्सना, अमेरिकेला तिथे आपण विकतो. सो म्हणून मी म्हणतोय की वेळ जे आहे ते बदललेलं आहे. पण अशा प्रकारे जो आहे आपण अशा प्रकारे हे जे फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जी आहे ती अशी आलेली. याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट त्यावेळेस झालेली होती ती म्हणजे स्टीम इंजिन्स जे आहेत ते त्यावेळेस आले होते आणि इलेक्ट्रिक मोटरची जी टेक्नॉलॉजी आहे ही इलेक्ट्रिक मोटरची टेक्नॉलॉजी त्यावेळेस आलेली होती. सो स्टीम इंजिन्स आहेत, स्टीम इंजिन्स, लोकोमोटिव्ह, इलेक्ट्रिक मोटर टेक्नॉलॉजी, दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट द टाइम बिकॉज देन इट हेल्प्ड इन कम्युनिकेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इट हेल्प्ड इन टू. आणि इलेक्ट्रिक मोटर टेक्नॉलॉजीमुळे मशीन्स बनवण्यामध्ये खूप सारी त्याची मदत झाली आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्याला म्हणता येईल आहे ते सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हे 1870 ते साधारणतः 1914 ला फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं होतं. सो सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वी कॉल इट फ्रॉम 1870 to 1914 when first world war started. So that is the period which we take at. And what happened during this time was there was a railway network that developed. That was one of the very, very good thing that happened. And the very idea of globalization, because through railway network you could connect from one place to another at a very large distance and your goods could be
मोबिलाइज फ्रॉम वन प्लेस अँड इट कुड गो टू अनदर प्लेस. तो त्या दुसऱ्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये रेल्वे नेटवर्क डेव्हलप झाला, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुड्स जो आहे तो नेता आला. टेलिग्राफ सिस्टीम जी आहे ती त्यावेळेस तयार झाली होती, म्हणजे आपण मेसेजेस जे आहेत ते आपण करू शकत होतो. आणि टेलिफोन सुद्धा जो आहे त्याची नुकतीच हळूहळू सुरुवात झाली होती. सो कम्युनिकेशन म्हणजे मोबाईल कम्युनिकेशन, टेलिफोनिक कम्युनिकेशन जे आहे ते त्यावेळेस सुरू झालं होतं. आणि प्लस रेल्वेच्या थ्रू जे आहे नेटवर्क सुरू झाल्यामुळे एक जग जे आहे ते जवळ यायला सुरुवात झाली होती, म्हणजे फर्स्ट idea of globalization. So it started at that time during second industrial revolution. After that, then now we are in so after that now we are in a third industrial revolution. आणि थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. सो दॅट इज बेसिकली अ डिजिटल रिव्हॉल्युशन. आणि सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये आणखी एक महत्वाची जी गोष्ट झाली आहे ती इलेक्ट्रिकल पॉवर जो आहे तो इलेक्ट्रिकल पॉवरचा प्रमाण जे आहे उपयोगात आणण्याचं ते फार मोठ्या प्रमाणात झालं. मग थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये आता आपण बघतो तर दिस इज अ व्हॉट वी कॉल ॲज अ डिजिटल रिव्हॉल्युशन. सो इट इज लाईक देर आर ह्यूज चेंजेस इन मॅन्युफॅक्चरिंग. थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये प्रोडक्शन खूप जास्त वाढलं, मास प्रोडक्शन खूप वाढलं, मशीन्स मध्ये असणारे ऍडव्हान्समेंट खूप जास्त वाढल्या. आणि त्याच सोबत सोबत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, डिजिटल टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. आणि ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जग जे आहे ते ग्लोबलाइज झालं. आणि आता ग्लोबलायझेशनचा जो शब्द आहे हा थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या वेळेसचा जो आहे अतिशय महत्वाचा असा पिरियड आपल्याला म्हणता येईल. आणि वी आर स्टील इन दॅट प्रोसेस ऑफ थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आणि ह्या थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन एकीकडे सगळ्या जगामध्ये आता पसरत असताना वी आर नाऊ हॅव्हिंग दिस इंडस्ट्री 4.0 कमिंग इन टू पिक्चर. म्हणजे थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन डिजिटल टेक्नॉलॉजी जी आहे ती सगळीकडे आता पसरत असताना, मोबाईल टेक्नॉलॉजी सगळीकडे पसरत असताना आता ही चौथी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जर येत आहे तर ही नेमकं काय. सो वी विल बी नाऊ टॉकिंग अबाउट दिस फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. पण ह्या थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये एनर्जी आता आपण ग्रीन एनर्जीकडे बघायला लागलेलं आहे. आणि ते करीत असताना आणखी खूप महत्वाचं जे झालेलं आहे दॅट पेमेंट फायनान्शियल सिस्टीम जी आहे, बँकिंग जे आहे ते आधी सुरू झालेलं होतं. आता थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये ऑनलाईन बँकिंग जे आहे ते सुरू झालं आहे. फिनटेक जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत. आणि कारण इंटरनेटचा वापर जो आहे ह्या थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मधला हा खूप मोठा मैलाचा दगड ज्याला म्हणतात. सो इट इज काइंड ऑफ माइलस्टोन. सो इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड डेव्हलपमेंट ऑफ मोबाईल, ऑफकोर्स ह्या सगळ्यांचा बेस जो आहे तो कॉम्प्युटर आहे. त्यामुळे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमुळे हे सगळे बदल जे आहेत ते घडून आलेले आहेत. आणि देअरफॉर थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन is really, it has changed the life of human beings, it has changed the life, the way we live, it has changed the whole world. आणि तिसऱ्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशननी जर जग बदलायला सुरू केली असेल तर आपण आता तर चौथ्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनचं बोलतोय. तर चौथ्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनचं जे आहे मग ते काय सीन असेल ते आपल्याला आता जरा आपण बघायला पाहिजे. आणि हे बघत असताना आपण हे जे आता 4G आहे आणि आता 5G सुद्धा येत आहे. या 5G मध्ये काय काय असेल आता मला आपण त्याचाही विचार जो आहे तो सगळ्यांनी करायचाच आहे. पण आपण लक्षात घेतलं तर फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये वॉटर अँड स्टीम, सेकंड मध्ये इलेक्ट्रिक पॉवर जो आहे तो घेतला गेलेला आहे, थर्ड मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे आहे एकत्रितपणे येऊन मास प्रोडक्शनला सुरुवात झालेली आहे. नाव वी आर लुकिंग ॲट इंडस्ट्री 4.0. आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बघितल्या तर त्यामध्ये असं दिसतंय की देर इज अन इम्प्रुव्हमेंट ऑफ 1 to 2nd to 3rd to 4th. दे हॅव स्टार्टेड टेकिंग द क्यूज. म्हणजे आधीच्या इंडस्ट्रीज मध्ये जे झालेला डेव्हलपमेंट आहे त्याच्या ऍडव्हान्समेंट ज्या आहेत त्या होत आहेत. सो देर इज ऍडव्हान्समेंट फ्रॉम 1st to 2nd, 2nd to 3rd, अँड नाव
third to fourth, but the fourth industrial revolution, Industry 4.0, when we are talking about, it talks about physical, digital and biological spheres also. म्हणजे ज्या मशिनरी आता आहेत त्या सुद्धा, आणि त्याच्या मागे असणारा डिजिटल प्लॅटफॉर्म, डिजिटल टेक्नॉलॉजी ते सुद्धा, आणि सगळं बायोस्फियर इन्क्लुडिंग तुम्ही, मी, ऑल दिस बायोस्फियर कंबाइंड टुगेदर. So it is physical, digital and biosphere combiningly together would make it Industry 4.0. And very important thing and very interesting thing about Industry 4.0 is the machines. The machines, they will talk with each other. म्हणजे ह्या सगळ्या मशीन आपण ज्या आता बनवत आहोत ह्या डिजिटली एवढ्या कॉम्पिटिटिव्ह असतील आहे, एवढ्या चांगल्या असतील आहे की त्या स्वतःशी एकमेकाशी इंटरॅक्ट करतील. आणि ते इंटरॅक्शन करीत असताना दे आर नॉट गोइंग टू आस्क यू ऑर मी, मला किंवा तुम्हाला ते विचारणार नाहीत. ते स्वतःशीच बोलत राहतील आणि स्वतः शिकतील. कॅन यू इमॅजिन? तुम्ही विचार करू शकता का की मशीन स्वतःच एकमेकाशी बोलत आहेत आणि शिकत आहेत. दॅट इज व्हॉट इंडस्ट्री 4.0 इज गोइंग टू बी. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर मग असं सांगता येईल आपल्याला की ते एकमेकाशी बोलतील. हा जो डेटा आहे तो डेटा ते गोळा करतील. मोठा एखादा कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटरचा तुम्ही डोक्यामध्ये घ्या, त्याच्यामध्ये सगळा डेटा सेव्ह राहील आणि तो सगळ्या मशीन्सला जर पुरवला जाईल तर ज्या ज्या मशीनला तो उपयोगी आहे ते मशीन एकमेकांशी बोलतील आणि त्याच्यामधून ते शिकत जातील. मग ही तुम्ही एवढे जगामध्ये असणारी सगळी लोक जी आहे ते एकमेकाशी कनेक्ट होते. आपण आता इंटरनेटवर कनेक्ट आहोत. नाव वी आर कनेक्टिंग थ्रू फेसबुक, वी आर कनेक्टिंग टू डिफरंट मोबाईल कनेक्टिव्हिटीज, डिफरंट नेटवर्क्स. मग ह्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपण कनेक्टेड आहोत. ह्या माध्यमातून जेव्हा आपण एकमेकाशी कनेक्टेड राहतो तर खूप सारा डेटा जो आहे तो जनरेट होत राहतो. आपण पैसे काढायला गेलो, कार्ड स्वाईप केला तर तो डेटा जनरेट होतो. मग तुम्ही, मी जसं आहे की मी जर कुठे कोट घ्यायला गेलो, मी शर्ट घ्यायला गेलो तर तो डेटा जनरेट होतो. म्हणजे आता अशी माहिती जी आहे एका ठिकाणी जमा होऊ शकते आणि त्याच्यावरून आपण आपल्या लाइकिंग्स काय आहेत, आपल्याला काय आवडतं, लोकांना काय आवडतं, कंझ्युमर पॅटर्न्स कशा प्रकारे असतात, असा अभ्यास जो आहे तो चालू आहे. आणि ते ह्या इंडस्ट्री 4.0 मध्ये फार कामाचं पडणार आहे. कारण लोकांच्या आवडीनिवडी आणि त्याच्यानुसार प्रोडक्ट डेव्हलपमेंट, म्हणजे जे इंडस्ट्री ऍक्च्युअल प्रोडक्ट डेव्हलप करतात ती इंडस्ट्री, आणि लोकांच्या गरजा म्हणजे कंझ्युमर्स, वी आर कंझ्युमर्स, तर आपल्या गरजा काय आहेत याचं मॅचिंग असणारा आता खूप सारा डेटा हा अवेलेबल राहणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्या खूप चांगल्या सोयीच्या किंवा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. सो याच्याही पुढे जाऊन, दिस इज नॉट द ओनली थिंग ऑफ इंडस्ट्री 4.0, रिमोटली आपण काही गोष्टी त्या ऍक्सेस करू शकतील. आताही आपण एकमेकाला व्हर्च्युअली बघत आहोत, रिमोटली आपण एकमेकाला बघत आहोत. पण या करोनाच्या मध्ये मागच्या वेळेस मी बोलत होतो की इन दिस करोना सिच्युएशन, इफ देर इज अ पेशंट who is at his home and he is suffering from, let us say, blood pressure, so he would have that wearable device. He will have that wearable device which will measure his blood pressure, and this wearable device will be connected to doctor's computer, and then it will give a signal that his blood pressure has shot up. Then there would be automatic alarm. म्हणजे आता आपण पेशंटलाही रिमोटली बघू शकतात डॉक्टर. त्यांच्या हातामध्ये एखादं डिव्हाइस असेल, ऍपल वॉच असेल, स्मार्ट वॉच असेल, तर त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे, पल्स रेट जो आहे तो मोजता येतो. आणि तो मग त्या डॉक्टरला, त्याचे जे डॉक्टर आहेत किंवा ते हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या मशीनमध्ये तो डेटा जो आहे तो फीड होईल. आणि ते जर वाढलं असेल, अबनॉर्मल असेल, तर तिथे अलार्म येत जाईल किंवा नोटिफिकेशन येईल. आणि मग त्यांना काय औषधं द्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येईल आहे. सो दिस इज पॉसिबल. आणि ह्या इंडस्ट्री 4.0 मध्ये अशा खूप चांगल्या गोष्टी आपल्यासाठी घडत जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपण हे फार लक्षपूर्वक यामध्ये आपण इंटरेस्ट घेऊन आपल्याला, आपल्या मुलांना, जी तुमची इंजिनियर मुलं असतील त्यांच्यासाठी आहे असं नाही,
तर हे कुणालाही कोर्सेस अशा प्रकारचे जे आहेत ते करता येतं. आणि याच्यासाठी म्हणून आपण हा जसं मी म्हटलं की आपल्याला यावेळेस MSME गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि पॅकेज याच्यावर घ्यायचं होतं, परंतु ते पॅकेज आता आणखी गाईडलाईन्स आल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमचे प्रश्नही भरपूर त्याच्यावर असतील आहेत. ग्रामीण एरियामध्ये उद्योगाच्या काय संधी आहेत ते पण आपण पुढच्या आठवड्यामध्ये रविवारी आपण घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण हे एक नवीन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, कारण पूर्ण जग जर तिकडे जात असेल तर आपण मागं राहून काही उपयोग नाही. आपल्यालाही ही गोष्ट माहित असायला पाहिजे. आणि जसं मी म्हटलं, इट्स नॉट ओनली फॉर इंजिनियर्स, सो इट इज फॉर एव्हरीबडी एल्स, everybody. So, and these courses are not so like so difficult. If you want to learn primary things, those are quite easy. Like a 6 months course would help you in doing this. मी त्याच्यावरही थोडासा नंतर जे आहे ते बोलणार आहे. त्यामुळे खूप कठीण आहे असं तुम्ही काही समजू नका. पण ह्या इंडस्ट्री 4.0 मुळे न्यू कॅपेबिलिटीज ऑफ पीपल अँड मशीन, इफ दे कम टुगेदर, पीपल अँड मशीन यांच्या नवीन कॅपेबिलिटीज ज्या आहेत, नवीन पोटेन्शियल जे आहे ते आता उदयास येणार आहे. आणि इंडस्ट्री 3.0 त्याचा जो डिजिटल टेक्नॉलॉजी त्यावेळेस जी ऍडव्हान्स झालेली आहे, मशीन टेक्नॉलॉजी त्यावेळेस जी ऍडव्हान्स झालेली आहे, आता ह्या कॉम्बिनेशन त्यांचं होऊन ते एकमेकाशी बोलायला लागून इंटेलिजंट मशीन्स जे आहेत ते आता तयार होतील आहे. मग त्याच्यामध्ये रोबोट्स असतील आहे किंवा आणखी त्याच्या व्यतिरिक्त दुसरे बरेच साऱ्या गोष्टी ज्या आहेत. जसं आता मी तुम्हाला टेलिहेल्थ बद्दल सांगत होतो, म्हणजे आपण रिमोटली पेशंटना तपासू शकता, त्यांना औषध देऊ शकता, तशा गोष्टी ज्या आहेत त्या आता जनरेट होणार आहेत. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. आपण जर इंडस्ट्री 4.0 जर बघितलं तर त्यामध्ये एक 4 ते 5 महत्वाचे घटक असतात. म्हणजे अशा कुठल्या टेक्नॉलॉजीजमुळे इंडस्ट्री 4.0 ला चालना मिळणार आहे हे जर विचारलं तुम्ही मला, सो आय विल नेम अराउंड 5 टेक्नॉलॉजीज ऑन विच दिस इंडस्ट्री 4.0 वुड बी बेस्ड. आणखी आहेत छोट्या छोट्या, पण ह्याच आहेत महत्वाच्या आहेत. द फर्स्ट वन अँड व्हेरी इम्पॉर्टंट, इंडस्ट्री 3.0 मध्ये जे झालेल्या डिजिटल टेक्नॉलॉजी आहे आणि इंटरनेट जे आहे हे खूप महत्वाचं राहणार आहे. कारण एकमेकाशी कनेक्टेड असणाऱ्या ह्या मशीन्स राहणार आहेत, तेव्हाच ते एकमेकाशी बोलू शकतील आहे. सो द फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर इंडस्ट्री 4.0 इज कनेक्टिव्हिटी, नेटवर्क, इंटरनेट. And then we are talking about not only my computer, my laptop, but internet of things. म्हणजे वेगवेगळ्या मशीन ह्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत. So that is internet of things, and that is what is very, very important. It is an integrated network of these systems. It is an integrated network of such kind of systems where computers, mechanical and digital machines, where computers, mechanical, digital machines, they would be integrated with each other and they would share their data. They would share their data, there would be transfer of this data, and then there would be real-time analysis of this data. There would be machine learning from this. There would be then wireless sensors to, get this data collected. And then it would learn, and then it would give us some analysis based on this big data and based on this learning. So this is possible through Internet of Things. So how do we, what could be the examples of this? I told you one example, that patient and doctor checking. So this IoT, Internet of Things, would again develop further into specialized fields like Internet of Medical Things. So telehealth would be based on Internet of Medical Things. म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स मधलेही परत जे मेडिकल डिव्हाइसेस आहेत, जसं मी म्हटलं की आपण ते स्मार्ट वॉच घालू, ते आपल्याकडे घरी ईसीजी मशीन असेल, ते ईसीजी मशीन जी आहे ती आपला ईसीजी काढू शकेल. ती या मशीननी काढलेला ईसीजी जो आहे तो डायरेक्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या डॉक्टरकडे जाणार. म्हणजे आपल्या तब्येतीचं कसं आहे, ब्लड शुगर जे आहे ते आपली तपासल्या जाणार, पल्स रेट आपला काय आहे तो तपासल्या जाणार, आणि तो रिपोर्ट जो आहे हा रिपोर्ट ऑटोमॅटिकली विदाउट ह्युमन इंटरफेरन्स. हे IoT मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे की ह्या सगळ्या मशीन्स ज्या आहेत ह्या मशीन्स
they talk to each other, they interact with each other, they are integrated with each other without human to human interference, without, apart from that, also without human to the machine network. म्हणजे माणसाचा माणसाशी संबंध असणार नाही, ते मशीनच्या मशीनीच असेल, आणि माणूस टू मशीन सुद्धा हा संबंध असणार नाही. The data would be transferred automatically without we touching anything. So that is what is called as Internet of Things. मला वाटतं की सहज सोप्या भाषेमध्ये ते तुम्हाला समजून आलेलं असेल. आणि याच्यामुळे जे आहे ते रिमोटली मॉनिटर करायचे, जे पेशंट्स जे म्हटलं ते त्याच्यातला एक पार्ट आहे. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येईल. मग याचा यूज कुठे होऊ शकतो इंटरनेट ऑफ थिंग्सचा? तुमच्या घरामध्ये स्मार्ट हाऊसेस. स्मार्टफोन तर आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे, आपल्याला माहितही आहे. वी हॅव हर्ड अबाउट स्मार्टफोन्स, बट देयर वुड बी नाउ स्मार्ट हाऊसेस ऑल्सो. These smart houses, they would work on this kind of a Internet of Things. There everything would be, interconnected. म्हणजे काय होईल आहे, तर तुमच्या घरामधला फ्रीज जो आहे, हा फ्रीज जर खुला असेल तर काही वेळाने तो ऑटोमॅटिक बंद होणार. तुमच्या घराचं टेम्परेचर तुम्ही जर 23 ला सेट करून ठेवलं असेल तर तो एसी जो आहे तो ऑटोमॅटिक बंद होणार. तुम्ही घराच्या बाहेर गेले तर घरामध्ये कुठलीही मुवमेंट झाली नाही तर काही, जर घरामधला टीव्ही चालू असेल तो बंद होणार, फ्रीज चालू असेल तो बंद होणार, एसी चालू असेल, फ्रीज उघडा असेल तो बंद होणार, एसी चालू असेल तो बंद होणार. असं जो आहे, असे स्मार्ट जे आहेत, लाईट चालू असतील लाईट बंद होणार. आणि खूप साऱ्या, जेव्हा तुम्ही घरी बसून सोफ्यावर बसून तुम्ही टीव्हीला चालू करा म्हणू शकता, टीव्ही चालू होऊ शकतो. तुम्ही जे आहेत वेगवेगळे चॅनल्स जे आहेत ते त्याच्यावर तुम्ही बघू शकता. हे स्मार्ट हाऊसेस तुमचे तयार होतील आहे. पण हे एवढ्या पुरतच मर्यादित आहे का? नाही. मुंबईमध्ये आता जिथे मी राहतो, सो आय स्टे इन मुंबई, अँड मुंबई इज वन ऑफ द हायली पॉप्युलेटेड सिटी, आणि आयलँड सिटी असल्यामुळे खूप सारे ट्रॅफिक कंजेशन वगैरे इथे आहे, भरपूर प्रमाणात आहे. आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे खूप वेळेस ट्रॅफिक जाम होतं. मुंबईला ट्रॅफिक जामची जरा अडचण आहे, पण ती जगामधल्या सगळ्या मोठ्या सिटीजमध्ये ही अडचण आहेच आहे. त्यामुळे मोठ्या सिटीमध्ये राहायचं असेल तर याची मानसिक तयारी आपण करायला पाहिजे. दिल्लीचंही आपण ऐकतोय, तसं मुंबईचं सुद्धा आपण ऐकतच आहोत. तर आता असं मग हे त्या कॅमेरा जे लावलेले आहेत, you see cameras on every traffic signals. So these traffic cameras are connected to each other, and there is a traffic network in let us say in one building there is, all these cameras are connected. So what you are able to see, so you are able to see where the congestion is, you are able to see if there is an accident, you are able to see if there is, like, because of weather or because of heavy rains, that there are potholes, there is a traffic congestion. So then you divert traffic automatically. So that is how it is going to be, that you divert your traffic through this Internet of Things. So machines are becoming intelligent. They are giving you a solution for these problems. हे असं जे आहे, असं ह्या इंडस्ट्री 4.0 मुळे घडत जाणार आहे. आणि फक्त एवढंच नाही तर आणखी काय होईल आहे, आपण स्मार्ट हाऊसेस म्हटलेलं आहे. कॅन यू इमॅजिन अबाउट स्मार्ट ग्रीन हाऊसेस? ग्रीन हाऊसेस आपण ऍग्रिकल्चर मध्ये वापरतो, आणि तिथे काय करतो आपण, तिथलं टेम्परेचर जे आहे ते कंट्रोल करतो, पाणी द्यायचं जे आहे ते कंट्रोल करतो. रिमोट सेन्सिंग कॅन हेल्प यू इन कंट्रोलिंग दिस ऑटोमॅटिकली. They will talk to each other. Those machines which you are keeping there, they will talk to each other, and they will decide when to give water, when to give medicine, when to give insecticides. So they will decide how much water is to be given. So they will also interact with each other. If it is a rainy day, so they will not give water, they will not give the orders to give water. So they will become more and more intelligent. आणि असं जे आहे, स्मार्ट ग्रीन हाऊसेस असे तयार होतील की जिथे पाणी कधी द्यायचं ते स्वतःच विचार करतील, स्वतःच देतील, औषध कधी द्यायचं आहे ते सुद्धा स्वतःच करणार आहेत. त्यामुळे माणसाचं जे इंटरव्हेन्शन आहे ते तिथे राहणार नाही. आणि ह्याचा जो आहे, आपण जो बघतो तर फॅक्टरीमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शन जे आहे
ते प्रोडक्शन आपल्याला पुढच्या 3 महिन्यात 6 महिन्यात किती प्रोडक्शन करायचं आहे, हा डेटा एनालिसिस करून ते तुम्हाला माहिती सांगतं, की तुम्हाला किती करायचं आहे. नाउ देयर इज अ कोरोना. सो इफ यू हॅव वी हॅड सच काइंड ऑफ अ सिस्टम विथ अस, आधीच आपल्याकडे जर अशी सिस्टीम असती तर कोरोनामुळे आपल्याला आता एवढा बिझनेसचा नुकसान झालेलं आहे, किंवा आपल्याला आता आपली इन्व्हेंटरी जी आहे ती कमी करायची आहे, ती किती कमी करायची, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला आधीच सांगतील आहे. क्वालिटी कशा प्रकारे मेंटेन करायची आहे ते सांगतील आहे. आणि पॅकेजिंगचाही जे आहे ते सांगतील, म्हणजे इन्व्हेंटरी जी आहे ती आपली कमी करायचं, कॉस्ट त्याच्यामुळे कमी होणार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपल्याला कळणार आहे. आणि त्याच्यामुळे फॅक्टरीवरचं जे आहे ते सुद्धा प्रोडक्शन आपलं असेल किंवा जो खर्च होत आहे जास्त तो सुद्धा कमी होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला ह्या इंटरनेट ऑफ थिंग्स हा पहिला पार्ट जो आहे तो आपण सांगितला इंडस्ट्री 4.0चा. दुसरा अतिशय महत्वाचा जो आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा असा सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. मशीन्स पासून जे शिकलेलं आहे ते सगळं शिकवणं जे आहे ते त्याचं अनालिसिस करणं आणि त्याच्यापासून मग तुम्ही काही डिसिजन्स घेणं, ही प्रक्रिया जी आहे त्याला सोल्युशन सांगणं, ही प्रक्रियेला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे खूप महत्वाचे काही जे घटक आहेत ते त्याच्यामधला एक आहे की मशीन लर्निंग. आपण आता म्हटलं की सगळ्या मशीन ज्या आहेत ह्या एकमेकाशी बोलायला लागतील. सो कॅन यू इमॅजिन अ मशीन बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इट थिंक्स लाईक ह्युमन. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनवलेली मशीन जी आहे ही माणसासारखा विचार करू शकते अशी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे आणि हळूहळू जी डेव्हलप होत आहे. आणि त्याच्या अशा मशीन्स डेव्हलप करण्यामध्ये तुम्ही रोबोट्स ऐकलेले आहेत जे माणसासारखं गाणे गातात. रोबोट्स आता आपण वेटर म्हणूनही काही हॉटेल्समध्ये ते आलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना वाटतं की याच्यामुळे जॉब्स वगैरे आपल्या कमी होतील. ही जरी गोष्ट खरी असली तरी जेव्हा लक्षात ठेवा की जेव्हा कॉम्प्युटर आले होते तेव्हाही लोकांना हेच वाटत होते की जॉब्स आपले कमी होतील आहे. परंतु एका बाजूचे जॉब कमी झाले तर दुसऱ्या कितीतरी संधी ज्या आहेत त्या कॉम्प्युटरमुळे आयटी इंडस्ट्रीमुळे तयार झाल्यात, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे नवीन संधी येतील आणि त्या नवीन संधीसाठीच म्हणून आपण हा जो एपिसोड आहे इनसाइट्सचा, आजचा दुसरा एपिसोड आपण ह्या नवीन टेक्नॉलॉजीवर आहे त्याच्यावर आपण बेस केलेला आहे, जेणेकरून ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात याव्यात आणि समजावं की हे तेवढं कठीण नाही जेवढं आपल्याला दाखवलं जातं किंवा आपल्याला वाटतं तेवढं हे कठीण नाही आहे. मग हे अशा प्रकारच्या ज्या मशीन्स आहेत ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एकमेकाला जोडल्या जातात. ते काय करतात? अनालिसिस करतात. हा जो डेटा, बिग डेटा, वी कॉल इट एज अ बिग डेटा, and this big data is being analyzed, it is processed, and then it comes to certain conclusions, and then it based on those conclusions it recommends few things. हा सगळा मोठा डेटा जो आहे वेगवेगळ्या जगामधला डेटा एका ठिकाणी किंवा त्या मशीन्स मध्ये गोळा केला जातो आणि मग ते त्याचं अनालिसिस त्या मशीन स्वतःच करतात. दे लर्न. आपण शिकवत नाही, ते डेटा घेऊनच ते लर्न करतात आणि त्याच्यावरून ते काय कन्क्लुजन काढतात की हे गोष्ट अशा प्रकारची आहे. आणि हे करत असताना याला आपण क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणतो. मोठ्या प्रमाणातलं कॉम्प्युटिंग त्याच्यामध्ये होतं. अल्गोरिथम्स द्वारे. आता ती जरा क्लिष्ट प्रक्रिया आहे, ते टेक्निकल सेशन्स मध्ये आपण घेणारच आहोत, ती समजून घेणार आहोत. पण ते अल्गोरिथम्सचं कॉम्प्युटर जो आहे जसं आपलं ब्रेन आहे तशा प्रकारचं थिंकिंग त्या ठिकाणी होतं आणि हा आलेला सगळा डेटा जमा होऊन त्याचं अनालिसिस होतं आणि सोल्युशन्स जे आहेत ते सोल्युशन्स, काही कन्क्लुजन ते काढता नाही, त्याच्यावर जे आहेत ते सोल्युशन्स आपल्याला सांगत असतात आणि मग ते सोल्युशन्स वरून आपण ऍक्ट होतो किंवा आता सिस्टीम अशा डिझाईन व्हायला लागलेल्या आहेत की ते स्वतःहूनच ऍक्ट होतील आणि आपल्यासाठी त्या गोष्टी ज्या आहेत ह्या टेक्नॉलॉजीमुळे बऱ्यापैकी सोप्या होतील. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही ऍपलचं जे असिस्टंट आहे आपला सिरी ते ऐकलं आहे. अमेझॉनचं जो आहे अलेक्झा तुम्हाला माहित आहे. त्याला आपण अलेक्झाला म्हटलं की टीव्ही चालू करा, अलेक्झा टीव्ही चालू करून देतो. अलेक्झाला म्हटलं की गाणं म्हणा, अलेक्झा गाणं म्हणतो तुमच्यासाठी. आपला आवाज किती चांगला आहे माहित नाही पण त्याला सांगितलं तर तो गाणं म्हणतो.
म्हणजे इंटरनेटवरून शोधून गाणं म्हणायला लावतो. चॅनल आपल्याला कुठला बघायचा आहे टीव्हीचा तो त्याला सांगितलं तर तो करतो. आपण कुठले आपल्याला मूव्हीज आवडतात ते तिथे फीड करून ठेवायचे, तुम्ही म्हटलं तेव्हा तो तुम्हाला दाखवतो. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ह्या मशीन लर्निंग मधून आपल्याला मिळणार आहेत आणि हा ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे कुठे दूर नाही आहे, हे ऑलरेडी आलेले आहेत आणि आपल्या जीवनामध्ये त्यांची एंट्री झालेली आहे. हळूहळू आज अर्बन एरियामध्ये झालंय, हळूहळू हे रुरल एरियामध्येही होणार आहे. कारण आता नेटवर्क, मोबाईल नेटवर्क सगळीकडे आहे, 5G सुद्धा येणार आहे, सगळीकडे खूप चांगली कनेक्टिव्हिटी होईल. 10 GB पर सेकंद एवढा स्पीड असू शकतो 5Gचा. तर खूप साऱ्या व्हिडिओज तुम्ही एका काही मिनिटामध्ये तुम्हाला, आता आपल्याला वाट बघावी लागते पण विदिन 1 मिनिट यू विल बी एबल टू डाउनलोड मेनी मूवीज. खूप सारा कंटेंट जो आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकाल आणि त्याच्यामुळे मग याचे परिणाम जे होईल नंतर मी बोलणारच आहे की एंटरटेनमेंट इंडस्ट्री यामुळे खूप चांगली डेव्हलप होऊ शकते. तर अशा नवीन नवीन संधी ज्या आहेत ह्या नवीन संधी आपल्याला मिळणार आहे. मग हा अशा प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग जो आहे सध्याच्या याच्यामध्ये होत आहे तुम्हाला माहित आहे. आर यू अवेअर दॅट दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स systems are being used even today now and more also in कोरोनाचं स्क्रीनिंग, त्याच्यानंतर ज्याचे आपण स्क्रीनिंग केलेले आहे त्याचं ट्रॅकिंग, तो त्या हायर रिस्क ग्रुपमध्ये आहे का आणि त्याला कुठली औषध ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ह्याचं डिझायनिंग जे आहे त्या मशीन्स मधून, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून आता आपल्याला समजायला लागलेलं आहे. आणि मग कुणावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कुणावर थोडासा कमी दिलं तरी चालतं, अशा प्रकारची सिस्टीम जी आहे ती कॉम्प्युटराइज सिस्टीम ह्या मशीन्स एकमेकाशी बोलायला लागल्यामुळे आपल्याला समजत आहे. राईट फ्रॉम टेस्टिंग टू देअर ट्रीटमेंट. सो दिस इज अवेलेबल थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि ह्याचा वापर जो आहे आपल्याला आणखी पुढे जाऊन मग आपल्याला कुठले ड्रग्स लागतात, कुठले मेडिसिन्स लागतात, याच्याही साठी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्याला करता येतो. बिकॉज विल कम टू नो दॅट लिव्ह कोविड असाइड बट इवन एनी गिवन पॉइंट ऑफ अ टाइम in India or in the world, what kind of medicines are required from January to March, from April to June, from July to October, December. So you will come to know about like these medicines are required more during this time in this country. So that kind of a data analysis is taking place, and then you can have your production, you plan in this manner. मग तुमचं प्रोडक्शन जे आहे फक्त औषधासाठीच नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी कधी लागतं, कधी कमी करायचं हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून, तुम्हाला जरी माहित असलं तरी ज्यांनी नव्याने चालू केलेलं आहे त्यांच्याकरता हा डेटा जो आहे हा अवेलेबल राहणार आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचा अनुभव, विषयाची परीक्षा बघायची गरज नाही, त्यामुळे कुणी त्याची बघतही नाही तसं. पण हे ऑलरेडी जो डेटा, मला सांगायचा उद्देश असा होता की हे ऑलरेडी दुसऱ्यांचा अनुभव तिथे आहे, त्या अनुभवाचा फायदा आपल्याला ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम्स मधून नक्कीच आपल्याला होणार आहे. आणि मग ह्या आता करोना झाल्यामुळे, करोनाचा क्रायसिस आपण सगळीकडेच, कोविड-19चा क्रायसिस सगळीकडेच आहे, महाराष्ट्रामध्येही त्याची गंभीर परिस्थिती आहे, आपण सगळेजण मिळून त्याला तोंड देत आहोत. त्यामुळे पण तरी त्याचा एक इम्पॅक्ट मात्र इंडस्ट्रीवर झालाच आहे. आणि आता लोक काय करतील, ऑटोमायझेशन कडे आपण जास्त, इंडस्ट्री 3.0 मध्येही सुरू झालं होतं पण आता आणखी त्याचा स्पीड जो आहे तो जास्त होणार आहे. कारण आपण आता जर बघितलं तर करोनामध्ये लोक जायला इंडस्ट्रीमध्ये तयार नव्हती, घाबरत होती, आपणही रेस्ट्रिक्शन शासनाने त्यावर आणले होते. आणि परंतु दुसऱ्या ज्या आहेत बऱ्याच ठिकाणी, आता काही ठिकाणी जसं चायनामध्ये आपण बघितलं तर रोबोट्स तिथे हॉटेलमध्ये काम करीत होते, ते फवारणी मारायचंही काम ते करीत होते. तर का तर ह्या मशीन्स ज्या आहेत यांना करोना होत नाही, दे आर नॉट अफेक्टेड बाय करोना व्हायरसेस, they are not affected by bacteria. So in such kind of a crisis situation robots will come into play. आणि त्याचा ह्या मशीन्स ज्या आहेत ह्या मशीन्स लर्न करत राहतात. सो therefore for artificial intelligence machine learning is very very important part. आणि हे मशीन लर्निंग जे आहे हे तीन प्रकारचे आपल्याला साधारणतः आपण म्हणू शकतो, तीन प्रकारचे. सो द फर्स्ट वुड बी लाईक
अनसुपरवाइज्ड लर्निंग. सो सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड आणि डीप लर्निंग अशा प्रकारचे साधारणतः मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये विभागणी करता येईल. सुपरवाइज्ड लर्निंग मध्ये या मशीन्स मध्ये आपण एक हायपोथिसिस देत असतो आणि त्या हायपोथिसिस मध्ये त्याच्यानंतर एक हायपोथिसिस देऊन त्याचा रिझल्ट जे आहे हे प्री डिफाईन्ड हायपोथिसिस असतात, त्याच्याप्रमाणे रिझल्ट मग आपण चेक करत असतो. असं मशीनचं लर्निंग जे आहे ते होत असतं. दुसरं म्हणजे अनसुपरवाइज्ड, तर त्याच्यामध्ये जे आहेत त्या प्री डिफाईन्ड हायपोथिसिस नसतात आणि ते डेटा अनालिसिस करतात आणि स्वतःच त्याच्यामधून अनालिसिस करायचा ते प्रयत्न करत असतात. आणि देन थर्ड वी हॅव इज डीप लर्निंग. ह्या डीप लर्निंग मध्ये काय होतं की अल्गोरिथम्स जे आहेत, मी वारंवार तो शब्द वापरतो कारण ते फार थोडासा मॅथमॅटिकली कॅल्क्युलेटेड करून ते थोडंसं क्लिष्ट आहेच, कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये ते लिहावं लागतं, पण त्याच्या लेयर्स ज्या आहेत त्या लेयर्स मध्ये ते लिहिलं जातं आणि मग ते डीप लर्निंग मध्ये आपण वेगवेगळ्या ज्या मशीन लर्निंगच्या प्रोसेसेस आहेत त्याचं बऱ्या अंशी एकत्रीकरण होतं. आता उदाहरण द्यायचं झालं म्हटल्यावर ते न्यूरल नेटवर्क जे आहे आपलं ब्रेनचं, जसं आपल्याकडे न्यूरॉन्स असतात ते ब्रेन मध्ये जातात, कनेक्ट होतात, अनालिसिस होतं, तशा प्रकारचं जे आहे ते डीप लर्निंग असतं. त्यामुळे डीप मशीन लर्निंग आहे हे आणखी थोडासा त्याच्यापैकी ऍडव्हान्स भाग आहे आणि त्याच्यामुळे मात्र आपल्याला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतो. आणि याचा उपयोग जो आहे हा आपल्याला ट्रान्सपोर्टेशन मध्ये आहे, याचा उपयोग आपल्याला लॉजिस्टिक मध्ये आहे, सप्लाय चेन मध्ये आहे, फ्रॉम एंड टू एंड म्हणजे कस्टमर पर्यंत जो आहे त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि जसं मी म्हटलं की कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी असेल ती खूप महत्वाची आहे आणि याच्यामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी जी आहे ती निर्माण झालेली आहे. म्हणजे तिसरं महत्वाचं, फर्स्ट इंटरनेट ऑफ थिंग, सेकंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तिसरं महत्वाचं जे आहे ते आहे क्लाउड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी. तर ह्या क्लाउड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी मध्ये सो व्हॉट वी हॅव इज की एवढा सगळा डेटा जो आहे तो आपण एका ठिकाणी मी माझ्याकडेच त्याला सांभाळून ठेवू म्हणजे तेवढा स्टोअर करून ठेवू शकत नाही, तुम्ही पण नाही. जगामधला डेटा जो आहे मग क्लाउड्स म्हणजे तिथे ढगावर तो नाही आहे, बट क्लाउड्स मीन दोज आर बिग सर्व्हर्स with a very huge capacity and all this data is stored on these servers. So your data is stored on these cloud servers and then so you don't have to store in your machine. तुमच्या मशीन मध्ये काही गरज नाही स्टोअर करायची, त्या क्लाउड सर्व्हरवर तो राहतील आहे. आपल्याला माहित आहे की अमेझॉन बेस्ड सर्व्हर्स जे आहेत ते वेब सर्व्हर्स याच्याकरता आपण वापरतो आणि हे बरेचसे डेटा सेंटर्स मध्येही वापरल्या जातात. याच्यामध्ये मग गुगल क्लाउड सुद्धा आहे, वेगवेगळ्या कंपनीज याच्यामध्ये क्लाउड सर्व्हिसेस ज्या आहेत ते आपल्याला देत असतात. आणि ह्या क्लाउड सर्व्हिसेस मुळे काय होतं की वी आर एबल टू स्टोअर आवर डेटा अँड देन वी आर एबल टू ऑल्सो हेल्प इन कॉम्प्युटेशन ऑफ दॅट डेटा. म्हणजे त्याच्या अनालिसिस साठी सुद्धा वेगवेगळा जो डेटा तिथे स्टोअर केलेला आहे त्याच्यावर आपल्याला मग मदत होतं. म्हणजे मी मुंबईमध्ये आहे, मी ते काहीतरी करत आहे, माझा डेटा तिथे आहे, दुसरा अमेरिकेमध्ये काहीतरी करत त्याचा डेटा आहे आणि आम्ही दोघेही ऍक्सेस किंवा असे 10 जण जर त्याला ऍक्सेस करू तर त्या ऍक्सेस मधून जो आहे जे मशीन लर्निंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, याच्यामधून आपल्याला खूप काही तिथून शिकता येतं आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला स्वतःसाठी करता येतं. आणि हे मी याच्यासाठी सांगत आहे की डेटा सेंटर जे आहेत आपण नवी मुंबई महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे, मुख्यमंत्री साहेब स्वतःही म्हणतायत की मुंबई जी आहे नवी मुंबईचा एरिया हा आपल्याला हायर एंड टेक्नॉलॉजीसाठी त्याला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचा आहे. मग MIDC असेल किंवा सिडको असेल, आम्ही त्याच्या मार्फत तिथे मोठं चांगलं हाय एंड टेक्नॉलॉजिकल पार्क जे आहेत ते त्या ठिकाणी सरकारतर्फे बनवले जाणार आहेत. आणि तिथे ह्या टेक्नॉलॉजी तुम्हाला जरी स्वप्नात वाटत असल्या तरी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार प्रत्यक्षामध्ये आणून ठेवणार. त्यामुळे ह्या संधीचा आपण फायदा घ्यावा हे तुम्हाला सांगत आहे. दिस इज नॉट अ डिस्टंट ड्रीम, दिस विल हॅपन सूनर दॅन व्हॉट यू थिंक. आणि हे करीत असताना मग आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कुठे उपयोग होतो, इंडस्ट्रियल आउटपुट साठी, मॅन्युफॅक्चरिंग साठी, त्याच्याही मध्ये आणखी नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या इंडस्ट्री 4.0च्या आधी थोडासा आलेल्या होत्या, आता त्याच्यामध्ये आणखी सुधारणा होत आहे. वन ऑफ देम इज 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग जे आहे, 3D प्रिंटिंग म्हणजे काय तर आपण जे आहे ते इट इज कॉल्ड एज ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करायला जे लागतं ते मटेरियल आपण घ्यायचं
आणि हे 3D प्रिंट ते मटेरियलचं डिझाईन जे आहे ते डिझाईन कॉम्प्युटरमध्ये झालेलं असेल ऑलरेडी. कॅड मध्ये जसं आपण डिझाईन करतो 3D मॉडेलिंग त्याचं ऑलरेडी झालेलं असेल आणि हे त्या 3D प्रिंटर्स मध्ये आपण ह्या जे मटेरियल लागतं ते त्याला फीड केल्यानंतर मग ते 3D मॉडेलचं जे आपण बनवलं exactly same prototypes are printed by those 3D printers, and this helps in bringing together various materials, solidifying that, and then giving us that prototype. Now the wonderful thing that is happening because of 3D printing, and it is going to change how we manufacture in the industry. Wonderful thing is you can print a car, you can print a prototype of a car in this through this 3D printing technology, and it is not that difficult. It is not that difficult. It is only that creation of 3D models. तुम्हाला हे 3D मॉडेल्स जे आहेत ते कॅड सारख्या डिझायनिंग मधून तुम्हाला कॉम्प्युटरवर बनवावं लागतात 3D प्रिंटरद्वारे. मग ते मटेरियल तुम्ही जर घेतलं ऍडिटिव्ह मटेरियल जे असतं ते घेतल्यानंतर तुमचा प्रोडक्ट जो आहे तो निघतो. आणि या अशा छोट्या छोट्या कंपनीज ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या आहेत. काय म्हटलं मी, आय टोल्ड यू दॅट दिस काइंड ऑफ कंपनीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड इन महाराष्ट्र. सो इट इज नॉट दॅट आय एम टेलिंग यू व्हेरी न्यू थिंग्स, नो. आणि याच्यामध्ये आणखी काय करता येतं तुम्हाला, व्हॉट यू कॅन डू, तुम्ही स्टॅच्यूज आपण हे बघतो आपल्याकडे भारतामध्ये सणासुदीला फार महत्व दिलं जातं. वेगवेगळ्या आपण महापुरुषांचे पुतळे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहेत ते बनवत असतो. बाबासाहेबांचे सगळ्यात जास्त पुतळे भारतामध्ये कुणाचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. लोक फार आदराने प्रत्येकाच्या गावामध्ये मांडायचा ते प्रयत्न करतात. आपल्याकडे सणासुदीला आपण देवतांचे सुद्धा बरेचसे आपण पुतळे बनवत असतो. हे सगळं आपण हाताने आता करीत आहोत. बट विथ दिस 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हे सगळेच्या सगळं जे आहे हे कॉम्प्युटरवर तुम्ही मॉडेल तयार केल्यानंतर 3D प्रिंटरद्वारे लगेच तुम्हाला ह्या मूर्त्या सगळ्या तयार करून खूप सुंदर एकदम ऍक्युरसी लेवल खूप सुंदर असलेली चांगली असलेली तुम्हाला ह्या स्टॅच्यू ज्या आहेत त्या बनू शकतील. पॉटरीज ज्या आहेत खूप साऱ्या त्या पॉटरीज बनू शकतील. आणखी काय सांगू, इंजिन्स जे आहेत, कार म्हटलं तशा इंजिन्स बनू शकतात. तुमचे शूज जे आहेत हे शूज सुद्धा तसे बनू शकतील. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपले हे हिप जॉईंट्स आहेत, आपले बॉडी पार्ट्स आहेत, हे सुद्धा जे आहेत ते लागणारे जे मटेरियल आहेत त्याच्यापासून खूप ऍक्युरेट प्रत्येक माणसाची रिक्वायरमेंट बघून त्याची साईज बघून तसे ऍक्युरेट जे आहेत जॉईंट्स आपल्या शरीरातले सुद्धा आता बनायला लागतील आहे. वॉल जे आहेत हार्ट मधले ते सुद्धा याच्यामधून बनायला लागणार आहे. 3D प्रिंटिंग विल हेल्प यू इन प्रिंटिंग ऑफ युअर हार्ट वॉल्स टू, your joints to hip joints, your elbow joint, your knee joint, even that can be printed through this 3D technology. So therefore I say that it is going to change the face of industry manufacturing. So please remember this. And various models, as I said, can be created through this 3D technology, 3D printing technology. आणि आणखी एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये घडत आहे, that this 3D printing technology will be helped by creation of innovative materials. त्याच्यामध्ये फार वेगाने जी आहे फार वेगाने इनोव्हेशन जे आहे ते होत आहेत. आणि त्याच्यामध्ये हे इनोव्हेटिव्ह मटेरियल मध्ये मग नवीन नवीन प्लास्टिक येणार आहेत, मेटल अलाईज येणार आहेत, बायो मटेरियल्स येणार आहेत. असं तुमचं शर्ट वगैरे तुमचा असा येईल आहे की ज्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स असतील. नॅनो टेक्नॉलॉजी इज ऑल्सो एक्सपांडिंग लाईक एनिथिंग. हे नॅनो पार्टिकल्स जे आहेत हे नॅनो पार्टिकल्स याच्या शर्ट मध्ये असल्यामुळे त्याच्यावर कुठलाही पाऊस जो आहे किंवा पावसाचे थेंब जे आहेत ते पडून लगेच निघून जातील. जसं रेनकोट वरून निघून जातात तशा प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती आता येणार आहे. आणि हे करीत असताना हे सगळं मॉडेल्स वगैरे आपण बघत असताना आणखी एक महत्वाची टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडस्ट्री 4.0च्या दरम्यान आपल्याला ज्याची सुरुवात झालेली होती ती आणखी वाढीस लागणार आहे. दॅट इज VR, AR अँड MR, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी आणि मिक्स रियालिटी. आता याचा खूप मोठा आपण कोरोनाच्या मध्ये काय झालंय की घरीच बसून आहोत सगळेजण. तुम्ही आहात, मी आहात, मला तर ऑफिसमध्ये जावं लागतं, पण बऱ्यापैकी आपण सगळेजण जे आहेत ते आपण घरी बसलेलो आहेत आणि टीव्हीचा मोबाईलचा बराच आनंद आपण घेत आहोत. वी आर एबल टू स्पेंड मोर टाइम
seeing many things, talking to friends, and that precious commodity which I told you in my first episode of Insights. I told you the most precious commodity which we have is time. So that we are trying to, spend it like we don't care about it. So the most precious commodity we are spending just like that. So if you look into, if you study more, you get into thick and thin of the such kind of technologies, what is going to come in future, and त्या timeचा that precious commodity should be used for such kind of thinking. तर ह्या VR मध्ये आणि व्हर्च्युअल रियालिटी मध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी AR मध्ये मिक्स रियालिटीज मध्ये येणार आहेत. यू मस्ट हॅव हर्ड दॅट जिओ हॅज कम आउट विथ देअर ओन VR मिक्स्ड टेक्नॉलॉजी, आणि त्यामध्ये तुम्हाला घरी बसून त्यांचं आपण जे डिव्हाइस VR डिव्हाइस आहे ते जर आपण घातलं तर आपल्याला मोठ्या स्क्रीनवर बघितल्यासारखं जे पिक्चर जे आहे ते दिसणार आहे. अँड यू वेअर दिस, यू डोंट हॅव टू गो टू सिनेमा थिएटर. तुम्ही घरी बसल्या बसल्या एखाद्या पिक्चरचा प्रीमियर शो, फर्स्ट शो तुम्हाला बघायचा आहे. कोरोनामुळे आता तुम्ही थिएटर मध्ये जाणार नाही. खूप सारे लोक आहेत, कुणाला झालाय कुणाला नाही झाला. तुम्ही घरी बसल्या बसल्या यू कॅन सी द प्रीमियर शो ऑफ द मूवी. आणि मग सिरियल जे आहेत, जे सास कभी बहू थी असेल किंवा आणखी दुसरा वेगवेगळ्या सिरियल ज्या आहेत त्या असतील, फार पॉप्युलर सिरियल आहेत. कुणाला ते जेवण बनवायचा वगैरे शौक असतो, दोज कुकिंग सिरियल्स आर ऑल्सो व्हेरी पॉप्युलर. देर आर सम सेलिब्रिटी शेफ्स. तर ह्या सगळ्या जे आहेत हे तुम्हाला मग बघायला मिळतील. बघायला मिळतं म्हणजे काय आहे की कॉन्टेंट त्याचं डेव्हलप झालेलं असेल. सो दिस content development is now one very big opportunity for everybody. Those who are interested in this field, की ज्यामध्ये या छोट्या छोटे कंटेंट्स आहेत ते डेव्हलप करण्याचं ज्यांच्याकडे ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या फील्डमध्ये जाणं फार गरजेचं आहे. कारण होम एंटरटेनमेंट इज गोइंग टू बी अ बिग इंडस्ट्री नाव. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याकडे ज्यांना अशा प्रकारे इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या गोष्टीचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. VR इज नॉट गोइंग टू हेल्प ओनली इन दॅट, होम एंटरटेन मध्येच नाही. कारण VR मध्ये काय होतं, वी गेट दॅट इमर्सिव्ह काइंड ऑफ सराउंडिंग. म्हणजे आपल्या हातामध्ये तो जर ते VRचं आपण सॉफ्टवेअर जे आहे किंवा तो ग्लासेस जे आहेत ते आपण घातले तर त्याच्यामध्ये आपण 3D इफेक्ट तर येतो, पण त्याच्याही व्यतिरिक्त आणखी पूर्ण आपण ऍक्च्युअल गार्डन मध्ये आहोत, ऍक्च्युअल घरामध्ये आहोत असा तो भास होतो. आणि याचा फायदा आपल्याला कुठे होणार आहे, शॉपिंग मध्ये फायदा होणार आहे. शॉपिंग मध्ये काय फायदा होणार, तर तुम्ही तिथे बसल्या बसल्या बघू शकता तुमचा चेहरा, स्वतःचा चेहरा. आपण मॉडेल्स बघतो, मॉडेल्सला कपडे खूप चांगले दिसतात, आपल्यावर मात्र नंतर घेतल्यावर दिसत नाही. तर असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण मग काय करतो की आपण असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण दुसरे 2-3 कपडे आपण घालून बघतो. आणि हे जर तुम्ही घरी बसल्या बसल्या जर तुम्ही कॉम्प्युटरवर बघू शकले आणि तुमचा चेहरा तिथे येणार, तुमचा शर्ट जो आहे तुम्ही हिरव्या रंगाचा घातला तो लगेच बटन दाबला की लाल रंगाचा होणार, पिवळ्या रंगाचा होणार, विच एव्हर कलर यू लाईक यू कॅन चूज. ते ऑलरेडी आपल्याला दाखवलं. दिस इज नथिंग न्यू, आय एम टेलिंग यू. दिस इज ऑलरेडी देअर. आणि जिओमुळे, जिओ रिलायन्समुळे जवळपास लाखो दुकानं जे आहेत ते एकमेकाशी कनेक्ट होणार आहे. आणि मग त्यांची जी गरज राहणार आहे, त्यांच्या दुकानामध्ये कुठला माल आहे कुठला नाही आहे हे सगळं ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे करणार आहे. कधी कुठला म्हणजे एक्सपायरी डेट कधी आहे हे कुणाला सांगायची गरज राहणार नाही. ते ऑटोमॅटिकली जे आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. हे आपण आता मी रिअल इस्टेटचे सांगत होतो. तुम्ही घरी बसल्या बसल्या जर तुम्हाला तो फ्लॅट कसा आहे हे जर तुम्ही बघता आलं मिक्स रियालिटीच्या माध्यमातून, तर व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून, तर तुम्ही तिकडे जाणार नाही बघायला. तर घरी बसल्या बसल्या तिथं फर्निचर कुठलं ठेवायचं हे सुद्धा तुम्हाला समजेल. अँड दॅट वुड बी सच अ इंटरॅक्टिव्ह. VR इज व्हेरी इंटरॅक्टिव्ह. अँड दिस इंटरॅक्टिव्हनेस
will help you to keep, one table from here, another chair from here. So this is how it would be. This would be so interactive. And therefore you can select your flat, you can select your furniture. So shopping साठी हे खूप चांगलं होणार आहे. आणि याच्यामुळे मग जसं मी सांगत होतो, घरी बसूनच हे सगळं आहे. होम एंटरटेनमेंट, गेमिंग इंडस्ट्री वुड बूम इन इंडिया. दोज हू आर रिअली इंटरेस्टेड, ज्यांनी काही कोर्सेस केले असतील किंवा ज्यांना अॅनिमेशन मध्ये वगैरे इंटरेस्ट असेल, तर यांनी आता गेमिंग इंडस्ट्रीकडे बघायलाच पाहिजे. खूप बूम त्याच्यामध्ये होणार आहे. अँड देर आर चान्सेस की ही म्हणजे डबल टिबल, मला वाटतं की दुपटीने, दरवर्षी दुपटीने ही इंडस्ट्री आता वाढत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन. ते मागच्या वेळेस मी बोललो की होम एज्युकेशन, होम ट्युशन्स. तुम्हाला एखाद्या विषयाचं ज्ञान असेल तर तुम्ही लगेच स्वतःची छोटीशी वेबसाईट तयार करून द्या. आणि जसं मी आता तुमच्याशी बोलत आहे तसं तुम्ही फेसबुकवर स्वतःचे क्लासेस घेणं चालू करा. युट्यूबवर तुमचं क्लासेस जे आहेत ते तुम्ही सुरू करू शकता. तर ते तुम्ही ते बघायला पाहिजे. आणि हे बघत असताना मग ते स्वतःचं कौशल्य हे कसं सेल करायचं ते पण आपण थोडंसं शिकायला पाहिजे. पण एक चांगली वेबसाईट वगैरे बनवली तर हा बिझनेस जो आहे हा लगेच आपला चालू होऊ शकतो. मग आणखी दुसऱ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत. थोडासा वेळ जो आहे याच्यामध्ये आणखी जे महत्वाची एक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यावर मी थोडासा बोलतो. त्याच्यावर आणखी एक अर्धा एपिसोड तर पुढच्या वेळेस आपण, जसे आपल्याला वेळ मिळाला तसं आपण करणारच आहोत. जसं मी म्हटलं की जून मध्ये आपण सॅटर्डे जे आहे ते नवीन टेक्नॉलॉजी सोबत आणखी एक्सपर्ट्सना बोलावून करणार आहोत. तर एक थोडक्यामध्ये तुम्हाला मी एका नवीन टेक्नॉलॉजी बद्दल जे आहे ते सांगतो. ते म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये किंवा आता जगामध्येच नव्याने ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आलेली आहे. अँड इट इज अ वंडरफुल टेक्नॉलॉजी, आय शुड टेल यू. अँड it consists of what we say blockchain. So it consists of blocks. What is it? It is a digital ledger. ज्याच्यामध्ये रेकॉर्ड जो आहे लेजरचा सगळा डिजिटल रेकॉर्ड आहे. वन बेस्ट थिंग अबाउट दिस ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इज यू कांट टॅम्पर दिस लेजर्स. सो दॅट इज द बेस्ट वन. म्हणजे तुम्ही जो आहे त्याला काही टॅम्पर करायचा प्रयत्न केला तर अनदर सेकंड रेकॉर्ड इज क्रिएटेड दॅट समबडी इज टॅम्परिंग दॅट. आणि त्यामुळे एक ट्रस्टवर्दी की जे ब्लॉकचेनवर आहेत, ज्या गोष्टी ब्लॉकचेनवर आपण टाकू शकतो, जिथे जसं बँकिंगचं ट्रान्झॅक्शन्स ज्या आहेत ह्या जर आपण ब्लॉकचेनवर टाकल्या तर त्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे इट इज टॅम्पर प्रूफ, काही कुणी करू शकत नाही. एक. सेकंड अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इट इज अवेलेबल टू so many persons at the same time. So you can see that. So you can see that it is available to everybody at the same time and nobody is able to tamper it. Cryptocurrency तुम्ही ऐकलेलं असेल आणि त्यातलं one of the best example is Bitcoin. So Bitcoin currency is one of the best examples of this blockchain technology. And I would like to give you another example of how I use this blockchain technology. So I was also not aware much about the blockchain technology. One very young entrepreneur, Mr. Gaurav, he told me about this, and then we will possibly have him on our show also. So he was telling me this, and then I told him that I need a different kind of experiment I want to do with this blockchain technology. आणि मी काय केलं, what we did is त्याला मी म्हटलं की मला वेगळ्या प्रकारच्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं मला करून हवं आहे. आय टोल्ड हिम दॅट त्रिपिटका आर द सॅक्रेड बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स. बुद्धिझम मध्ये बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ते त्रिपिटकामध्ये लिहिलेलं आहे. विनय पिटिका, सुत्त पिटिका जे आहेत आणि अभिधम्म पिटिका, या तीन पुस्तकांमध्ये ते आहे ते लिहिलेलं आहे. थोड्याशा बल्की आहेत त्या. तर मी म्हटलं की मला हे स्कॅन करून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आणायचं आहे. म्हणजे हे ओरिजिनल स्कॅन केलेलं आहे, कुणीही टॅम्पर करू शकणार नाही अशा पद्धतीने मला ते सेव्ह करून ठेवायचं आहे. जे अशोकाच्या काळामध्ये एडिक्ट्स बनवल्या गेले होते स्टोन्सवर आणि ते परमनंट एडिक्ट्स होते, कुणी ते मिटवू शकत नाही. आता हे नवीन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला असं करता येईल. अँड ही डिड इट. त्यांनी ते करून दाखवलं. अँड जगामधला तो पहिला एक्सपेरिमेंट आहे wherein it is the first experiment in the whole world wherein we are able to
we are able to keep this sacred text very secured. So nobody can tamper it. So we have already started that process, and in few months of a time we'll complete it. But such kind of I said about banking, I talked about blockchain and banking, but we were able to use it in such a manner, also securing our most sacred scriptures, Tripitakas. So that is how these technologies could be used. So having said that, I am again I almost completed 1 hour now. एक तास झाला माझा. तुम्हालाही आता प्रश्न विचारायचे असतील, पण काही याच्यामध्ये आणखी मला सांगायचं. मागच्या वेळेस मी बोललो ई कॉमर्स इज गोइंग टू हॅव सम काइंड ऑफ अ बूम. सो देट वुड बी 20% बूम फॉर दॅट. हळूहळू ती डिमांड जी आहे ती वाढेल, पण लोक आता घरी मागवायला लागतील. सो पीपल विल आस्क आर दिस डिलिव्हरीज ॲट होम. So logistic is going to increase, e-payments will increase. So these are the new areas where you should concentrate on. आणि हे करीत असताना e-grocery, सब्जी भाजी आप घर में लोगों के जाके बेच सकते हैं. E-grocery would be much in demand. We were earlier talking about e-pharmacy, but because of corona now we know that e-grocery is also very important business, and everybody is worried about their own health. So if you give them a certified organic or good food, good grocery, they would certainly be happy to pay you more. अशा छोट्या छोट्या संधी ज्या आहेत याच्यामधून होणार आहेत. आणि एक नवीन बॅटरी जो आहे, नवीन महत्वाचा म्हणजे बॅटरी आहे. एनर्जी मी तुम्हाला सांगत होतो की पहिल्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्येही एनर्जी सेक्टर जो आहे तो ग्रो होत आहे, कारण एनर्जीची गरज ह्या सगळ्या गोष्टींना लागत आहे. मग ते इंडस्ट्री 1 असेल, इंडस्ट्री 2 असेल, इंडस्ट्री 3 असेल, इंडस्ट्री 4.0 असेल. ऑल दिस वुड require this energy. So therefore we have now green energy, but the problem of green energy is where do we store them. So we will need a very good battery backup. Huge battery backups would be required, and now to build those huge battery backups we require huge space. But the technological advancement is being done in that. Mobile, now we have to charge later. It's smart mobile. There we see so many video games, video film, WhatsApp, YouTube, and then the battery just dries away very fast. Now we may have in near future graphene based batteries. So graphene is a wonderful material. You should search for graphene on internet, Google. It is such a wonderful material that if you create batteries, it is little volatile. So therefore that research is going on. If you create batteries out of graphene material, it is going to last for days together. And I came across a news that Samsung is going to use graphene balls in their new batteries, in their new mobiles very soon, maybe in a year's time or so. म्हणजे तशा प्रकारचे बॅटरीचा मध्येही आता नवीन सेक्टर जे आहेत ते खुलं होत आहेत, हे आपण लक्षात ठेवा. सो वी वर टॉकिंग अबाउट डेटा सेंटर्स, जे मी तुम्हाला म्हटलं की नवी मुंबईच्या एरियामध्ये आपण हे फार मोठ्या प्रमाणात येणार आहे. कोल्ट नावाची एक खूप मोठी कंपनी आहे युके मध्ये, आणि ते जवळपास 3,000 कोटीच्या जवळपास त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती नवी मुंबईमध्ये होत आहे. डेटा सेंटर ते बनवत आहेत, जागा त्यांनी घेतली आहे, काम सुरू केलेलं आहे. सो लॉट ऑफ industries are planning, lot of big houses are planning for data centers. Even Reliance is coming in a very big way in New Bombay for data centers and Industry 4.0. So these are the opportunities that will come up. आणि याचा फायदा जो आहे तो आपण घेतला पाहिजे. आणि हा फायदा घेत असताना आपला मोबाईल नेटवर्क आहे, 5G आहे, झूम सारख्या गोष्टी आपण वापरतोय, आणि याच्यामध्ये मग गेम्स आहे, बिझनेस आहे, एंटरटेनमेंट आहे, एज्युकेशन आहे. ह्या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो ते स्वतः आपण आता शोधायला पाहिजे. आणि हे शोधत असताना आणखी दुसऱ्या गोष्टी ज्या महत्वाच्या आता 2-3च सांगतो आणि थांबतो, की जसं ड्रोन्स आहेत, फ्लाइंग ड्रोन्स. आपण आता त्यांचे फोटो वगैरे घेतो, आपल्या शूटिंग वगैरे काढत असतो. बट नाउ द ड्रोन्स वुड ऑल्सो बी यूज्ड फॉर सप्लाइंग लेट अस से मेडिसिन्स. इमर्जन्सीच्या याच्यामध्ये एका याच्यावरून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला जाता येत नसेल, करोनामुळे असं काही थांबलं असेल, दिस ड्रोन्स वुड सप्लाय मेडिसिन्स. आणि मेडिसिन सप्लाय करू शकतात म्हणजे दे कॅन सप्लाय एनिथिंग ॲज पर द वेट ऑफ दॅट. सो दोज थिंग्स वुड कम इन नियर फ्युचर. वी हॅव VTOL, वर्टिकल टेक ऑफ लँडिंग एअरक्राफ्ट्स.
ते असे जागेवरच उडतील आणि जागेवरच असे वर जातील आणि हवेत जातील. सो व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज फ्लाइंग टॅक्सीज. आणि आता कोरोनाच्या याच्यामुळे आपण ओला उबरमध्ये त्या ड्रायव्हर सोबत आपण जाऊ की नाही अशी आपल्या मनामध्ये शंका येत राहील, फॅमिलीला पाठवायचं की नाही. सो एक्सपेरिमेंट्स आर गोइंग ऑन फॉर ड्रायव्हरलेस कार. आणि काही ठिकाणी ते आता सक्सेसफुल होताना दिसत आहेत, की हे कसं शक्य होईल आहे. वाय दिस इज पॉसिबल टू हॅव अ ड्रायव्हरलेस कार? बिकॉज ऑल कार्स वुड बी टॉकिंग टू इच अदर. So machines would be talking to each other. They will know what is the distance between them automatically without we telling them, without human interference. So these kind of technologies are now happening, and they are not very far. They are not very far. They are in experimental stages. आणि त्याच्यामुळे काही issues जे आहेत, some issues are there, but I feel that those issues could be, we are very, human beings are very intelligent, and with help of these intelligent machines, I think we can solve these problems. And so we will have this kind of like the different models would be coming up. So now I'm wearing these glasses and looking at you, but so this is my mobile, so I have to, when you call me, I have to look at it, take a phone. But what tomorrow if my this glass itself acts as a mobile, and all that data is stored here only. याची फक्त फ्रेम जी आहे ती थोडीशी मोठी असेल आणि तिथे डेटा स्टोअरचा हे असेल, मग तो डेटा तिथे स्टोअर झालेला असेल आणि मला इथेच नंबर दिसेल की कुणी मला कॉल केलेला आहे. इथे माझ्या स्पीकर जे आहेत ते डायरेक्टली बोन कंडक्शन स्पीकर आता आलेले आहेत, कानात घालायची गरज नाही, इथेच तुम्हाला मागं जे आहे ते लावलं की तुम्हाला आवाज येईल. तर अशा नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या घडत आहेत. असे स्मार्ट ग्लासेस येत आहेत. स्क्रीनलेस डिस्प्ले जे आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर जे आहेत ते येणार आहेत. मोठ्या स्क्रीनवर व्हर्च्युअल ग्लासेसने तुम्हाला बघता येणार आहे. तर अशा नवीन नवीन याच्यामध्ये त्या गोष्टी घडत आहेत आणि हा सगळा मोठा डेटा आहे. त्यामुळे डेटा अनालिसिस हाय, त्याच्यानंतर हे सगळं करत असताना मग व्हायरसेसचे अटॅक, दुसरी लोक हे डेटा घ्यायचा, पळवून घ्यायचा प्रयत्न करतील, प्रायव्हसीचा इश्यू राहील. तर सायबर सिक्युरिटी, डेटा सिक्युरिटी विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Data analysis, big data, data mining would be one you should look at, one course you should look at. Cyber security is very very important, that you should look at. आणि हे सगळं स्टोअर कुठे होणार? क्लाउडवर होणार. मग ते क्लाउड सर्व्हर्स जे आहेत त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी काय लागतं, these are the courses that you should look at. आणि मी म्हटलं की घरी राहून होम एंटरटेनमेंट वगैरे सगळं होणार आहे, तर त्याचं कंटेंट कशा प्रकारे आपण करणार आहोत, ते कंटेंट डिझायनिंगचंही आपल्याला लागणार आहे. तर अशा नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या येणार आहेत. फिनटेक मध्ये तर आणखी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत. त्याच्यावर परत जेव्हा आपण फायनान्शियल सेक्टरवर घेऊ तेव्हा आपण बोलूया. नाऊ विल ओपन अप फॉर क्वेश्चन आन्सर. आणि परत मी या ठिकाणी सांगू इच्छिते की पुढचं सेशन आपलं जे आहे ते MSME, छोटे उद्योग, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स, मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र शासनाने खूप मोठी केलेली आहे, ती आपल्याला घेता येईल आहे. आणि गव्हर्नमेंटचं पॅकेज जे आहे हे तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये इनसाइट्सचा एपिसोड नंबर 3 जो आहे तो पुढच्या रविवारी आपण प्रसारित करणार आहोत. इंटरॅक्टिव्ह सेशन असंच राहील आहे छोट्या छोट्या उद्योगांवर. तर तेव्हा आपण परतच भेटणार आहोत. पण त्याच्याही आधी आता काही प्रश्न असतील तर आय वुड लाईक टू आन्सर.